नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका. आयुष्यात येईल दुर्दैव. जन्मभर गरिबी पाठ नाही सोडणार. या दिशेला पाय करून झोपल्याने आयुष्यात दुर्दैव येईल. यामुळे घरामध्ये गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येतात. कोणी ना कोणी सतत आजारी राहते. सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा आपणास सामना करावा लागू शकतो. आणि यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती राहत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. त्यामुळे घरातील लक्ष्मी ही निघून जाईल. तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपणे अयोग्य असते हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा, माता लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु शेतीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे. एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. मित्रांनो, झोप आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते. मनुष्यच नाही तर पशु, पक्षी, झाडं, झुडपं हे सुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य, चेतना आणि उत्साह देणारी असते. झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह भरतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो. तर याचे कारण काय? रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तासाने झोपावे. रात्री लवकर झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे. तर मंडळी, जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचे असते, तसेच झोप सुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मन, मस्तिष्क, स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो. तर मित्रांनो, योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुख, शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते. यासाठी
याचा परिणाम घरात पैशाची कमतरता, भांडण व अस्वस्थता, नाराजी व उत्साहाची कमी जाणीव लागते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. ही दिशा यमदेवाची दिशा आहे, जे मृत्यूचे देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये. कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमदेवाची दिशा आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो. मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले आहे. वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते. हे चुंबकीय लहरी अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्ड सोबत आपण जोडले जातो. हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. त्यामुळे भोजन केलेले अन्न पचन होते. आपले आयुष्य वाढत असते. यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले आहे. हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा. तर मित्रांनो, या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो तेव्हा ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते. यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच, पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो. म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये. या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते. पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचे नसते. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारा देवता म्हणजे सूर्य भगवान. सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते. याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात. यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमावता पुरुष आहे त्याने पूर्वेला डोके करून कधीही झोपू नये. आता पाहूया नखे कधी काढावीत. आठवड्याच्या याच वारी नखे काढा, भाग्योदय होईल. नंबर 1, चुकीच्या दिवशी नखे काढल्याने जीवनात गरिबी व दारिद्र्य येऊ शकते. नंबर 2, नखांचा संबंध शनिदेवांशी आहे. नखे अस्वच्छ असतील तर कुंडलीतील शनी कुपित होतो. त्यामुळे कामे होता होता बिघडतात. खोटा आळस येऊ शकतो. नंबर 3, सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते. सोमवार हा शिव, महादेव आणि चंद्रदेवांचा वार आहे. या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील तमोगुण कमी होतात. सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते. नंबर 2, मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे. या दिवशी नखे कापणे अशुभ असते. मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते. मंगळवार आणि मंगळ ग्रहाचा वार आहे. या दिवशी नखे कापल्याने आपल्यावरील कर्ज कमी होण्यास मदत होते. नंबर 3, बुधवार हा श्री गणेशांचा वार व बुध ग्रहाशी संबंधित वार. या दिवशी नखे अवश्य काढावीत. धनलाभ तर होतोच, सोबतच प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात. नंबर 4, गुरुवार भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा वार आहे. या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नयेत. दुर्भाग्य आपला पिच्छा सोडणार नाही. आर्थिक परिस्थिती बिकट होते. नंबर 5, शुक्रवार या दिवशी नखे काढू शकता,
पण नातेसंबंधात गोडवा येतो. भौतिक सुखात वृद्धी होते. शुक्रवारी नखे काढणे शुभ समजले जाते. यावारी नखे काढल्याने नातेसंबंधात मधुरता येते. नंबर 6, शनिवारी नखे कापू नयेत. या दिवशी नखे कापल्यास शनिदेव वृष्ट होतात. 7:30 मागे लागते. शनिवार नखे कापू नयेत. नंबर 7, रविवार. हा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो. या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते. मात्र लक्षात ठेवा की उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका. व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही. चतुर्थी, अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत. रात्रीच्या वेळी नखे कापू नका. नंबर 8, एकादशी, चतुर्दशी, अमावस्या या दिवशी नखे कापू नयेत. रात्रीच्या वेळी नखे कापू नका. कुंडलीतील बलवान व शुभग्रह कमजोर पडू लागतात. परिणामी राहू, केतू, शनी या पापी ग्रहांचा प्रभाव वाढतो व जीवन कष्टमय बनते. नंबर 9, नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते. या तिथीला जया, विजया, शक्ती मनुष्य सोबत असतात. जर तुम्हाला बाधा, नजरदोष, घरात सतत आजारपण, कोणी काही केलेलं असेल तर दशमी तिथीला नखे नक्की कापा. या सर्व बाधा निघून जातील. पैसा येण्याच्या मार्गातील अडचणी दूर होतील आणि तुमचा भाग्योदय होईल. नखे कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात आता कोणत्याही शंका राहिल्या नसतील अशी मी आशा करते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि ही माहिती आपल्या हितचिंतकांकडे नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.